आपल्या गाडीसोबत एवढं मोठं मॅटर होईल असं वाटलंच नव्हतं. तर आज आहे ना मला माझ्या मित्राच्या हळदीसाठी जायचं होतं. त्याच्या पहिले म्हटलं की दुकानातले सगळे कामं करून घेऊ. मग अमोल भाऊन मी गाडी पण वॉशिंगला टाकली. आपली गाडी मस्तपैकी वॉश पण होऊन आली. मग घरी गेलो मस्तपैकी आवरलं वगैरे आणि म्हटलं आता प्रवासाला पूर्तता करू. मग आरोईला पण सोबत न्यायचं होतं, बट आरोईला बरं नव्हतं, त्याच्यामुळे तिला तर काही सोबत नेता येत नव्हतं. मग म्हटलं अमोल भूला सोबत घेऊन जाऊ. अमोल भू नेहमी माझी कंपनी राहता. मग अमोल भूला सोबत घेऊन निघालो. मग सगळ्या फॅमिलीला बाय बाय केलं. सगळेजण मला गाडीपर्यंत सोडायला पण आले. मग अमोल भून मी चाललोच होतो प्रवासाला, सुरुवातच केली की आमची गाडी एका गड्ड्यातून गेली आणि आमच्या गाडीच्या दोन्ही टायर डायरेक्ट कट होऊन गेले. मग म्हटलं आता दोन्ही टायर कट झाले, करायचं काय. आमच्या डोक्याला इतका ताण झाला होता माहिती का, कारण आम्ही चाललो होतो सीएनजी भरायला. सीएनजी तर काही भेटला नाही, उलट इतकं नुकसान होऊन गेलं माहिती का. मग आम्हाला टोईंग व्हॅन बोलावं लागली. टोईंग व्हॅन यायला सुद्धा खूप वेळ लागला. आम्ही इतकं बोर झालो होतो माहिती का. आमचे 2 तास हे सगळ्या कार्यक्रमातच गेले. मग आमची गाडी ना त्यांनी टोईंग करून घेतली आणि टायरचं जिथं शॉप आहे ना तिथपर्यंत आम्हाला सोडलं. मग आम्ही गाडीचे टायर चेंज केले. मग आम्ही पुढच्या प्रवासाला पूर्तता केली. आम्ही पोहोचलोच इतके लेट की हळदीचा सगळा कार्यक्रम संपला होता. सगळा मूड ऑफ झाला मित्रांनो. आता तुम्ही बघा आपल्या युट्यूब चॅनलवर